तो मित्रांनो, दोस्तों, आज मैंने बड़ी प्रयत्न किया आप लोगों से छुपाने का. मी खूप सारा प्रयत्न केला तुमच्यापासून लपवायचा की आज आपली गाडी येते आहे असं. आणि तुम्हाला सांगून मला अतिशय आनंद होतोय की आपली गाडी, आपली बिमुडी, आपली नवीन दुल्हन मार्केटमध्ये आलेली आहे. आज तिचा आपण डिलिव्हरी सुद्धा घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी गाडी आहे. तुम्हाला खूप आवडेल. थोड्या वेळाने मी पोस्ट टाकणार आहे. एकदम घाई गडबडीत विषय झाला. मी जस्ट आलो आणि फटाफट इकडे आलो लाईव्ह. तर खूप प्रेम भावांनो आणि खूप शुभेच्छा दिल्यात तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल धन्यवाद. पण घेतलेली आहे BMW ची 220i आणि M स्पोर्ट्स. आणि आपलं जे व्हेरियंट आहे ते प्रो व्हेरियंट आहे, M स्पोर्ट्स आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की BMW मध्ये जेव्हा M नाव जुळतं तेव्हा ती गाडी काय असते. अतिशय सुंदर आहे. BMW ची एंट्री लाईन व्हेकल आहे. प्रीमियम रिच फील दिली आहे. आज आपण ज्या BMW च्या शोरूम मध्ये गेलेलो, मी अतिशय लपवण्याचा प्रयत्न केला की आपण कुठे आहोत, काय आहोत. पण ते व्लॉग मधनं म्हणा, प्रिव्हियस व्लॉग्स मधनं म्हणा, किंवा आपले जे कुत्रे आहेत ना काही बांधिलकी मेंबर, त्यांच्यामुळे म्हणा, ते इथे तिथे पसरलं. आणि आपण जेव्हा BMW च्या शोरूम मध्ये गेलो तेव्हा प्रचंड लोक तिकडे आले होते आणि साधारणपणे अंदाजन 1000-1200 लोक टोटल झाले असतील. चड्डी फाटली होती काही क्षणासाठी की पोलीस केस होईल, लवण्या लाल होतील. पोलिसांचे वॉर्निंग कॉल सुद्धा आलेले 4 वेळा BMW वाल्यांना आणि ते अतिशय टेन्शनमध्ये होते. पण आपली माणसं काही थांबत नव्हती. म्हणजे BMWचे शोरूम पासून ते जो नॉर्मल मोठा हायवे जात होता, त्या हायवेवरून लोक थांबून अक्षरशः पाहत होती, हात करत होती, लव्ह यू बोलत होती. हे अनुभव खूप वेगळंच आहे आणि हा अनुभव जगायला आज खूप छान वाटलं. कारण कसं माहिती आहे का भावना, तुम्ही माझ्या लाईफमध्ये एवढी वर्ष आहात, मला तुम्ही सवय लावले या प्रेमाची. पण आज जेव्हा आई सुद्धा सोबत होती आणि आई ते सगळं बघत होती आणि आई कंटिन्युअसली थरथरत होती, रडत होती आणि काही जास्त बोलत नव्हती. म्हणजे तिचा आनंद आहे ना, तिला व्यक्त करता येत नव्हता. पण मी समजू शकत होतो की तो आनंद काय असेल, कारण मी पण तो फील केला याच्या आधी. ती बोलते, बापरे, म्हणजे खरंच लोक तुला किती प्रेम करतात, काय आहे बापरे. म्हणजे मला असं वेगळंच वाटतंय तुझ्याशी बोलताना. आई मला बोलते, मला तुझ्याशी बोलताना वेगळं वाटतंय की लोक तुला किती प्रेम करतात. हे काय आहे, हे वेडे पण कुठले, लोक परीक्षा सोडून आलेत, लोक खाली उभेत कंटिन्युअसली. खूप छान वाटलं रे भावनो. थँक्यू सो मच त्या फिलिंगसाठी. मला आता काय शब्द नाही सापडत आहेत की मी काय बोलावं त्या मुद्द्यांवरती आणि कसं काय बोलावं. पण तुम्ही जीव लावता आणि कधी कधी मला असं वाटतं की कधी कधी मीच मूर्खपणा करतो. लाईव्ह स्ट्रीमला येतो, कुठल्याही कमेंटवरनं आजकाल किंवा कुठल्याही फालतू टॉपिकवरनं मी ते रिॲक्ट करतो आणि मी असं समजतो की हे असं का विचार करतात लोक. तर असं नाही आहे. लोक खूप प्रेम करतात मला आणि ते प्रेम दिसलं आज. म्हणजे आज नाही, सॉरी, आज दिसलं, म्हणजे आज नाही दिसलं. प्रेम आहे आणि राहणार आणि 100% आहे. पण ते मी मूर्खपणा करतो, बाकी काय नाही. मी अतिशय मूर्खपणा करतो. मला माझ्या मामा बिमानी फुल सगळ्यांनी कॉल केले. खानदानातला पहिला BMWचा ओनर आलाय जन्माला मार्केटमध्ये. आणि मामा बोलतो, म्हणजे मामा विथ रिस्पेक्ट का सगळ्यांना, मामा बोलतो, मला वाटत नाही तुझा रेकॉर्ड कोणी तोडेल. म्हणजे मला वाटतं तू आता गाड्या घेतच राहशील, तू तर तमाशा चालवलाय गाड्यांचा, काय विषय नाही, पण आम्ही एन्जॉय करतोय, आम्हाला प्राऊड आहे की असा भाचा आमच्या पोटी आलाय. असं काय 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 डायलॉग मारले मामाने. खूप प्रेम. आणि माझ्या अख्ख्या खानदानाला पण खूप प्रेम, कारण त्यांनी सगळ्यांनी मेसेज केलेत. मी रिप्लाय कोणाचे देऊ नाही शकलो आज. तुम्ही स्वतःचा टाइम देऊन ते आले होते, निरागसपणे वाट बघत होते. मला असं कळलं की तिथे काही आपल्या ताया होत्या, त्या बिचाऱ्या, त्यांना चक्कर सारखं होत होतं. ते तरीसुद्धा वाट बघत होते माझी की मी येईन, भेटेन वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे भावनो की तुमचं प्रेम इतकं आहे की मी जर तिकडे आलो असतो भेटायला तर काहीतरी प्रॉब्लेम झालाच असता. जसं की चाललेलं जे सगळं त्या BMWच्या काचेवरती जसं तुमचं प्रेशर वाढत चाललेलं, तसं BMWच्या मालकाचं प्रेशर वर वाढत चाललं होतं. टेन्शननी तो हे होत चाललं होता. मनातल्या मनात तो बोलत असेल, कधी जातायत, कुठली गर्दी आहे, काय चाललंय. म्हणजे तुम्ही ना एक आयुष्यभराचं त्याला आठवण दिलेली आहे त्या शोरूमवाल्या काकांना की बाप रे, असं पण काहीतरी असतं. कारण जेव्हा सुरुवातीला आपण आलो होतो, सुरुवातीला ते BMW मध्ये जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा त्या काकांना माहीतच नव्हतं की आपण कोण आहोत, कसं काय आहोत ते. आणि जेव्हा आज तुम्ही माझी त्यांना प्रचिती दिली ती फारच वेगळी होती. तर म्हणजे हे कसं आहे, म्हणजे प्राऊड गोष्ट असते रे, पण ही गोष्ट थोडी रिस्की पण असते. म्हणजे ह्या गोष्टीच्या नादी लागलो ना तर कधीतरी आपण
डायरेक्ट अटक हो, म्हणजे अख्खी गर्दी. मला तर मजा येईल कधीतरी असं अटक व्हावं, म्हणजे तुम्ही सगळे 500-600 जण आणि मी तुमच्यामध्ये, आणि आपण मस्त गप्पा मारतोय, चहा पितोय, मग ते जेलचं जेवण येतंय, सगळे जेवण एकत्र जेवतोय. हा, कसली मजा येईल. आणि मी त्यांना बोलेन, भावना कसं आहे, कमीत कमी 2 दिवस तरी आत ठेवा आणि प्रॉपर जेवण 2 टायमाचं, टाइम टू टाइम चहा द्या, बाकी काय विषय नाही, बांधिलकीचा विषय, आणि नुसत्या चर्चा आणि गप्पा रंगतील. पण वॉर्निंग आली होती पोलिसांची तिकडे, खूप तुम्ही जास्त लोक होती, इतकी म्हणजे मला वाटत नाही की बरेच महिने ते त्या लोकांच्या डोक्यामध्ये ते राहील की बापरे, हे असं असं काहीतरी शोरूमच्या आसपास लोक जमली होती. थँक्यू सो मच या प्रेमासाठी भावनो. भावनो, तुम्ही खूप प्रेम करता रे. आणि आई शपथ सांगतोय मी, मी माझ्या स्वप्नातही हे सगळं इमॅजिन नाही करू शकत, आणि मी तर सोडा, कोणीच इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे मला खरंच तुम्ही जर बोलतील ना, की तुम्हाला या पोरावर काय गॅरंटी आहे का पुढच्या 7 वर्षानंतर ह्याचं असं असणार आहे का? जर असं तुम्ही कदाचित माझ्या घरी विचारलं असतं, तरी आई पण बोलली असती 0.01% पण मला वाटत नाही, की हे चिंदी आयटम काय करेल लाईफमध्ये. कारण प्रयत्नच तेवढे चालले होते लाईफमध्ये आणि काय होतच नव्हतं. जसं माझ्या 10वीच्या टायमाला सगळ्यांनी हात वर केलेले आणि मी पास झालो होतो. फक्त माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. बाकी सगळे बोलले होते, "नाही, ह्याच्यापासून काय नाही होणार आहे." पण कुठे माहिती आहे का, कधी-कधी आहे ना, तुम्ही एवढे मेन नसता. तुम्ही एवढे मेन नसता. तुमच्यामधली एखाद दुसरी गोष्ट आवडते एखाद्याला आणि मग ते लोकं तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवतात. म्हणजे तुमची ऐपत 10 पैकी 2 असेल, तुम्हाला त्यांच्यामुळे ती ऐपत आहे ना 10 पैकी 10 होते. तसं तुम्ही माझं केलेलं आहे भावनो. आईला बोलवू? आईला बापरे! आई आता चेंज झाली असेल. थांब जरा 1 सेकंड. ट्राय करतो हां का. ट्राय बट डोंट ट्राय बेबी डॉल मैं सोने की. थकले. ते काय धावत यायला लागतं ना. माझं म्हणजे माझी गेमिंग रूम लय लांब आहे. तर आज मी आईला गेमिंग रूम मध्ये आणले मावशीच्या घरी. हां, आता बोला, बिंदास बोला. आवाज नाही येत. येस. आई तुला दिसणार पण नाही का काय नमस्कार नमस्कार. एक हे दिसतंय काय बघ? डिस्कॉर्डची हे नाही, हे सगळं प्रेम चाललंय, बदाम चालले तो ते काय बदाम. आहे? बघते ना. तुला काय बोलायचं आहे ना, तर तू आज बिंदास बोलू शकतोस. असं काही विषय नाही. नाही. दमल्यात जरा 5 नाही, मिनिटं मग. थांबा. थोडं तर गाई बोल. जरा 5 मिनिटं आज थांबा. कसं- आज म्हणजे तुला दमल्यात कसं वाटलं? आज थांबा, हे ना श्वास घेऊ दे. नेहमी आम्हाला दरवेळेस बोलतात, अरे तुम्ही जाता हे करता. म्हटलं आज काकूंनी आम्हाला प्रत्यक्षात बघितलंय. आज खरंच की म्हणजे बांधिलकी फॅमिली काय असते ना, ती आज मी बघितली. बांधील आणि की तुमच्या एवढं प्रेम बापरे, कोणीच करू शकत नाही. खूप दम लागते रे सिद्धी मला. नाही श्वास घे, श्वास घे, श्वास काही घे, विषय नाही, आरामात. श्वास घे. श्वास घेणं महत्वाचं. आई बोलते आज मला काय झालेलं ते अख्खी गोठलेली मी. बांधिलकीची ताकद आज समजून आईला मी आली. बोललो की तू आज जे बघितलं ते 5% आहे फक्त. चुकून पुणे मिठपला वगैरे आईला आणलं तर काय होईल? पण तुम्ही ते वाट बघत राहतात, पाऊस नाही बघत, काही नाही बघत ना, मला खूप वाईट वाटतं रे. म्हणजे मी अगदी त्यानीच मी भारावून जास्त आम्ही गेले. आतमध्ये होतो ना तेव्हा काकूंचं तेच, अरे ती मग? बिचारी पोरं बघ रे बाहेर नाही कशी रे, उभी आहेत बघवत बिचारी. नाही. मला तर जीवावर येतो खूप, कारण जसा माझा सिद्धी आहे तशी ती पोरं आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे अशी बांधिलकी जपा ना तुम्ही, लोकांना दाखवून द्या की श्रीमान कसा आहे आणि श्रीमानची आई पण कशी आहे ती दाखवा. खूप प्रेम टँग देता टँग टँग खूपच. टँग 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 टँग. कसे इज्जत आहे का नाही बबलू? आई बबलू नको रे. अरे या बबलूला गोळी मारा रे कुठंतरी. हे बघा बाबा, हे बघा आईचं चेतन पण द्या. तेच बोलतो अरे बबलू. हैराणी आणले त्यांच्या बबलूने. सगळ्यांना बबलूची सवय लागली. तेच ना. जिथं जाईल तिथं बबलू. अरे तो अडकलाय शब्द छातीत रे, बाकी काय विषय नाही. बाकी आता आराम करा. आई बघ किती मग किती जण थकले होते. असतील 12,786. खरंच हा 12,786 बघताय. खूप इज्जत. प्रेम, खूपच प्रेम. असं प्रेम मी कुठेच नाही बघितलं खरंच. दादा लव्ह यू. वाढदिवसाच्या काय काही हार्दिक 7 शुभेच्छा. वर्षापूर्वी तुला जर कोण बोललं असतं हं. की मी तेच आता लाईव्हला बोललो मगाशी की 7 वर्षापूर्वी जर तुला कोण बोललं असतं की म्हणजे असं होऊ हा. शकतं, तर तुला किती टक्के वाटलं असतं असं होईल? मला ना दार उघड ना. फक्त 20%. मी तर 0.5 बोललो. नाही 20% मला होतं, मला गॅरंटी होती बापरे, की हा एवढा विश्वास हा. माझ्यावर. म्हणजे आजमावील माणसं, कारण त्याच्या बोलण्यात एवढी गोडी आहे ना, माणसाला सहज तो आपलं बोलू शकतो. आणि तसं आहे पण हा.
तो दार लावा म्हणा. म्हणजे कुणाची आई म्हणजे कोणाची आई असू दे तो स्वतःची आई मानतो. त्यामुळे तो आई आणि बहिणी आई यांना तो बीएमडब्ल्यूचा विषय घे. बीएमडब्ल्यूचा विषय घे. अरे गाडी कशी वाटली? BMW ती बघितली ना हा तेव्हाच मी गोठले आणि किंमत ऐकली ना मी तेव्हा तर मी अक्षरशः अशीच करत होती म्हणून मी जास्त येत नव्हती. आणि आता पण आज आहे ना, आज गाडी आहे ना भावनो गरुडाच्या नशिबी होती रे. अरे त्यांनी काढली कुत्र्यानी शोरूम मधनं आणि चालवली. पण त्यांनी जी चालवली ना गाडी माझ्यापर्यंत आली तर गाडी स्वच्छ आणि मी थोडीशीच चालवली तर गाडी अख्खी मागली रे आईच्या गावात. मी थोडं जरा त्यांना ते तो आहे ना BMW चा तो feel दिला एकदम W. हळूहळू आला असेल हा? का? आणि हा एकदम सुसाट आला असेल. सुसट नाही आलो फक्त थोडासा त्यांना तो आवाज दाखवला बीएमडब्ल्यूचा कसा असतो आवाज तो. आणि चॉईस माझी हा. हा हा चॉईस माझी कशी वाटली? सुपरचॅट वाचून दाखव ना. नाही चॉईस अरे तो म्हणजे वाचायला चॉईस नाही. कसं माहितीये का भावनो चॉईस आहे ना ती गाडीचा कलर मी आईला पाठवला. तर आईला मी बोललो कशी एवढंच सांग. तर आईला कलर दाखवला. आई बोलते बापरे म्हणजे आई घाबरते पहिले मस्त नंतर reaction काकी देते. पब्लिक मी- बोलताय बघा. जीवा पोटावर बोलते ती मस्त आहे, मस्त मस्त आहे. काकी छान छान कलर आहे. मी पहिल्यांदा आहे ना पैसे किती विचारते. बीएमडब्ल्यू हा- सोबत भावनो करार करून आलोय 2 वर्ष परत गाडी दुसरी गाडी घ्यायची. अगदी विमानात बसल्याची फील येते एकदम. आज मी बसली ना हा एक नंबर. तेच तर. पैसे पण तेवढेच गेलेत ना. आजचा अनुभव सांगा. हा अनुभव सांगाय तुझा. हा आजचा अनुभव तुम्ही म्हणजे नेहमी बोलता ना हा. की अरे पोरं गर्दी पोरं नाही, खरंच एवढं म्हणजे प्रेम करतात. हा. आज काकूंच्या डोळ्यांनी बघितलंय की आपली बांधिलकी फॅमिलीची पोरं कशी प्रेम करतात आपल्यावरती. खरंच आज मी ते बघितलं ना तेव्हा मला कळलं म्हणजे ह्याच्या पुढे ह्याच्याबरोबर मी नाही येऊ शकत. कारण तुम्हाला असं उभं राहून श्रीमान करताना बघून आहे ना माझं मन भरून येतं की मग त्याला बोलते जाणारे भेट. आज काकू कंटिन्यू तेच बोलत होत्या. अरे पोरं बिचारी खाली आहेत रे, जाना जाऊन भेटाना. पण काकूंना हे माहित नव्हतं जर हा. श्रीमान के टोली में अगर हम लोग गए तो हो गया काम. तिला आपल्या सिद्धी मी जाऊ. हा नको ना करू आता बंद करू ना बाबा. एक व्हिडिओ आहे कोणता? तो पाठवतो लगेच आता पाठवतो. बघ ना याच्यावर ड्रायव्हरला लाईव्हला तो बघ ना. कोणाचा व्हिडिओ? आईचा? नमस्कार भावांनो, सगळ्यांना प्रेम बांधिलकी. श्रीमान भाऊंचा आज वाढदिवस आहे तर श्रीमान भाऊंना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज श्रीमान भाऊंमुळे ही पूर्ण एक बांधिलकी फॅमिली बनलेली आहे आणि त्याचाच आम्ही सुद्धा हिस्सा आहोत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज श्रीमान भाऊंनी BMW घेतलेली आहे आणि हा मागचा बोर्ड बघा. हा बोर्ड तुम्हाला सांगतो की श्रीमानचा स्वभाव कसा आहे. तर श्रीमान भाऊंची आई सोबत आहे तर आईकडनं पण 2 गोष्टी आपण ऐकून घेऊ श्रीमान भाऊ करतो. जसं आहेस तसा राहा आणि मनमिळावू आहे तो आणि सगळ्यांची मनं जिंकणार आहे. सगळ्यांची मनं जिंकणारा. आणि आज त्यांनी नादच केलाय. तो व्हिडिओ ते येईलच. पण म्हणजे या BMWच्या शोरूममध्ये पहिल्यांदा झालं असेल की एक गाडी घेण्यासाठी एवढी मोठी फॅमिली आलेली आणि त्याबद्दल श्रीमान भाऊंना खूप प्रेम आणि आपल्या सगळ्या पोरांना सुद्धा खूप प्रेम. आणि परत एकदा बांधिलकींना ब्रो नमस्कार भावांनो, सगळ्यांना खूप प्रेम बांधिलकी. श्रीमान भाऊंचा पटकन केलं ते. फास्ट अँड फ्युरियस झालंय. त्याच्या डोक्यात बरोबर बांधिलकी ना ब्रो. आणि एक डान्स होऊ दे. निघाची गोळी घे. का घाबरला का? नाही निघाची तर तू एकटा डान्स कर आम्ही बघणार. घेऊ तू घाबरला का? तू घाबरला कशाला का? घाबरला? मग चल डान्स. हा चल नाच, चल. हा घे कोणता गाणं? बर्थडे सेलिब्रेट. कुठला? मला बघायचंच आहे भावाची हिंमत. हा भाऊच्या बर्थडे भाऊच्या बर्थडे बर्थडे सेलिब्रेट. भाऊच्या बर्थडे तुला बर्थडे सेलिब्रेट. टाक त्याच्यावर रे. कॉपीराईट आहे. मी नाही वाजवणार. नाही नॉन कॉपी एकदाचे एकटं कर. आपलंच गाणं आहे. नाही, ऐक ना बर्थडे सेलिब्रेट तर टाक. हे मार्केट मध्ये नाव तुम्ही केलं राव तुफान गाजतोय रे.
हे पावर आहे नावात गाव सारा जोमात हवा तो करतोय रे हे मार्केट मध्ये नाव तुम्ही केलं राव तुफान गाजतोय रे हे पावर आहे नावात गाव सारा जोमात हवा तो करतोय रे हे भावाच्या बड्डेला नाचू दे ढंगरा तिकडा आता नको थांबू डीजेला हे भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला हे भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला 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 हे भावाची बातन्यारी सर्वांची साथ भारी हे भावाची बातन्यारी सर्वांची साथ भारी बांधील की जपती रे दोस्तीच्या संगतीला आधार त्यानं दिला रॉयल वागतोय रे हे भावाची बातन्यारी सर्वांची साथ भारी बांधील की जपती रे दोस्तीच्या संगतीला आधार त्यानं दिला रॉयल वागतोय रे सर्वे सर्वा आपला लाखामध्ये भेटला सर्वे सर्वा आपला लाखामध्ये भेटला आता नको थांबू डीजेला भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला 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 मध्ये नाव माझे आहे पण गाजते ते फक्त तुमच्यामुळे जीवाची जीवलग आपली यारी जगात हाय सगळ्यात भारी भावांनो तुमची साथ फिरक्या करणी है बात माहोल बनतोय रा नाचू दे दंग होऊन पार्टीला रंग देऊन रात ही गाजतोय रा पोरांचा झाला हल्ला गाण्याने केला कल्ला पोराचा झाला हल्ला गाण्याने केला कल्ला आता थांबवूया डीजेला काय झालं श्रीमान भाऊ काय झालं ए प्रीत्या अरे काढ ती हलगी ना होऊन जाऊ दे राडा करतो ना श्रीमान भाऊ राडा भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला भाऊच्या बड्डेला राडा ए पटल आणतो गेली वाजव भाऊच्या बड्डेला राडा भाऊच्या बड्डेला पटल आण ना काय तू ये ना ए नाचे तू नाच रे बाप आहे का चल ये बबलू ते कर हा काय रस्ता नाचलाय ये भावाची बातन्यारी सर्वांची साथ भारी सर्वांची साथ भारी सर्वांची साथ भारी राणी आता कोणी आता गाडी सर्वांची साथ भारी काही तुम्ही व्हिडिओ बघाल ना येडेवाली येडे 2022 लाखामध्ये सर्व लाखामध्ये भेटला आता नको अपलोड करून ठेवतो मी व्हिडिओ चेक करेन आणि मग टाकून दे थंबनेल आणि टायटल टाकून दे नंतर स्क्रीन लावल्याचे नाव माझे आहे पण तुमच्यामुळे जीवाची जीवलग आपली यारी जगात आहे सगळ्यात भारी भावान तुमची साथ कसला घट्ट होता
गाईज मी जाम झाडं दिसतोय का? जाम झाड इग्नोर करा. नाही दिसत आहे, अजून दिसणार आहे नंतर. अजून जाम आहे. उगावतं रे चेतन. प्रीत्या अरे काढ ती हलगी ना होऊन जाऊ दे राडा. श्रीमान भाऊ राडा. शेवटचा एक डायलॉग मारून जातो, जीव आहे आणि